दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल काल दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी लागला। 29 महापालिकांचा निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या आणि 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या 26 ठिकाणी महापौर होणार आहेत। हा प्रचंड मोठा विजय आहे भारतीय जनता पार्टीचा। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने महापालिकांमध्ये हा सर्वात मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज आपण लोणावळा शहर मंडळातर्फे साजरा करत आहोत। आपण सर्व कार्यकर्ते आणि सर्व नेते मंडळी, शहराचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, माजी नगरसेवक रामविलास चाचा खंडेलवाल, माजी नगरसेवक भगवानजी तनवानी आणि सर्वच, आता सर्वांची नावं घेणं होतं थोडं, सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, माता भगिनी आपल्या इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि तसेच सर्व आपले जुने जाणते कार्यकर्ते, ललितजी सिसोदिया असतील, सुधीरभाऊ राहीलकर असतील आणि बाकी सर्व आपले बाकी ज्येष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, कमलेशजी सैगर आहेत आणि आपण हा आनंदोत्सव सगळा साजरा करत आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महापालिकांमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आता स्थापित होत आहे। आपण आपल्या लोणावळा शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी कसे मोठी होतील, कशी प्रगती होईल आपल्या भारतीय जनता पार्टीची, याकडे आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचे आणि आपला भारतीय जनता पार्टी हा लोणावळा शहरामध्ये कसा मोठा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आणि सर्वांनी प्रयत्न करायचे। कुठेही कोणी वेगळ्या पक्षाचं काम करू नये अशी माझी सर्व बाकीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे। आता ह्या आनंदोत्सवाच्या याच्यामध्ये फार बोलणं उचित ठरणार नाही आहे, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं तर आपला पक्ष नक्कीच मोठा होणार आहे, एवढंच या निमित्तानं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाचा हा खूप मोठा विजय झालेला आहे, याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार आहे? भारतीय जनता पार्टी आज मुंबई असेल, पुणे असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपला भारतीय जनता पार्टीचा जो विजय झाला आहे हे पूर्ण श्रेय तसं देवाभाऊंला जातं आहे। प्रत्येक एरियामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आपण तिकीट दिले ते निवडून आले, ज्यांना तिकीट मिळालं नाही काही कारणास्तव, एका वॉर्डमध्ये जर 10 नगरसेवक एकच तिकीट मिळणार आहे तर त्यांना तिकीट नाही दिलं तरी त्यांचा हा विजय आहे। जरी त्यांना तिकीट जरी मिळालं नसलं तरी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि त्या नवीन चेहऱ्यांचं ज्यांना तिकीट नाही मिळालं त्यांनी त्यांचं भरघोस प्रामाणिकपणे कट्टरपणे काम केलं, म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा हा विजय झाला आहे। काही ठिकाणी बघितलं तर आपल्याला पराजय ज्या 3 ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी ज्यांना तिकीट नाकारलं त्या लोकांनीच आपला पराजय केला आहे। म्हणून आपला जो आजचा उत्सव आहे, विजय उत्सव आहे, हा आपल्या कार्यकर्त्यांचा आहे आणि ज्यांनी खरंच काम केलं की ते नक्कीच लोक विजयी झालेत, एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जसं की आपले आत्ताच आपण सांगितलं की आपण जो प्रोटोकॉल जो पाळलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काल सकाळी पुण्यामध्ये मीटिंग झाली DP रोडला, तिथे बाळाभाऊ होते, राजेशजी पांडे होते व पुण्यातले बरेचसे नेते होते। त्या मीटिंगमध्ये आम्ही काउंटिंगच्या आधी आमची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळं सांगण्यात आलं की जरी आपला विजय झाला, पराजय झाला, कुणी घाबरून जायचं नाही, भारावून जायचं नाही, विजय झाला तरी भारावून जायचं नाही। सगळे कार्यकर्ते हा जल्लोषामध्ये सामील झाले पाहिजेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विजय। म्हणून आम्हाला दुपारनंतर 3 वाजतानंतर देवेंद्र भाऊंचं एक स्टेटमेंट आलं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपले अजून मुंबईतले 4 प्रभाग उर्वरित बाकी तांत्रिक अडचणीमुळे ते राहिले होते,
त्याचा निकाल संध्याकाळी लेट लागला. त्यासाठी त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपण त्याचा जल्लोष साजरा करू. असा आम्ही प्रोटोकॉल आज पाळला आणि आज जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा पुढील लोणावळ्यातील काय वाटचाल असेल? आता पुढील वाटचाल नाही. आता नवीन कार्यकारिणीत आमची मजबूतच आहे, कार्यकर्तेही मजबूत आहेत. अजून नवीन आता येणाऱ्या 10 दिवसामध्ये आमच्याकडं 140 लोकांचा प्रवेश होतोय. त्या प्रवेशाच्या बांधणीसाठी आम्ही नवीन एक मेळावा घेणार आहोत कार्यकर्त्यांचा. आणि त्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये त्यात खंडाळा असेल, तुंगारली असेल, गावठाण असेल, भांगरवाडी असेल, कुचगाव असेल, म्हणजे भांगरवाडीचा टोक, अशा या ठिकाणावर आमच्याकडे 140 लोकांचा प्रवेश आता भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. धन्यवाद.